लग्नानंतर साधारणतः किती काळ गर्भधारणा राहिली नाही तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. नमस्कार, मी डॉक्टर शारदा, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. लग्नानंतर साधारणतः किती काळ गर्भधारणा राहिली नाही तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल, तर या विषयावर मी मार्गदर्शन करते. तर सगळ्यात महत्त्वाचं, खूप जणांचा हा प्रश्न असतो, लग्नानंतर साधारणतः 1 वर्षभर जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली नाही, म्हणजे विदाऊट अनप्रोटेक्टेड सेक्स, म्हणजे साधारणतः आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुमच्यात अनप्रोटेक्टेड शारीरिक संबंध होऊ नये, जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली नाही, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्याचसोबत जर तुमचं वय 35च्या पुढे गेलेलं आहे, म्हणजे तुम्ही ॲडव्हान्स मॅटर्नल एजमध्ये गेलेला आहात, तर अशा वेळी तर तुम्ही 6 महिन्यातच सल्ला घ्यायला पाहिजे. जर 6 महिन्यामध्ये तुम्ही नैसर्गिक गर्भधारणेसाठी प्रयत्न केलेत आणि तरीही गर्भधारणा राहिली नाही, तर तुम्ही 6 महिन्यात डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर लग्नानंतर तुम्हाला वर्षभरात प्रेग्नन्सी राहिली नाही, तर आपण समजूयात ते काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. मग एक तर तो तुमच्या हजबंडमध्ये असू शकतो किंवा तुमच्या स्वतःमध्ये असू शकतो. स्त्री आणि पुरुष दोघेही जबाबदार असतात. 50% स्त्रीमध्ये कारणं असतात, तर 50% पुरुषांमध्ये कारणं असू शकतात. तर आपण गर्भधारणा न राहण्याचे कारणं बघूयात. मगाशी मी तुम्हाला म्हणलं की 35च्या पुढे ॲडव्हान्स मॅटर्नल एज होतं. जसजसं आपलं वय वाढत राहतं, तसतसं आपल्या ओव्हरीजमध्ये अंड्यांची संख्या ही कमी होऊन जाते. म्हणजे अंड जर तयार झालं, मोठं झालं आणि ते फुटलं, तरच त्यातनं प्रेग्नन्सी राहू शकते. परंतु जसं-जसं वय वाढतं, तसं-तसं प्रत्येक महिन्याला जशी पाळी येते, तसं आपलं अंड निघून जात असतं, वाया जात असतं. त्यामुळं अंड्यांची संख्या आपल्या ओव्हरीमध्ये कमी होऊन जाते आणि मग प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. अंड्यांची संख्या पण कमी होते आणि अंड्याची गुणवत्ता देखील कमी असू शकते. त्यालाच आपण म्हणतो लो AMH, म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन हा कमी तयार होणं. दुसरं म्हणजे की ह्या ज्या काही फॅलोपियन ट्यूब्स आहेत, याच्यामध्ये जर काही ब्लॉकेजेस असतील, तर नैसर्गिकपणे तुमच्या पतीशी संबंध झाल्यानंतर जेव्हा शुक्रजंतू वर जातात, पण त्यांचं मिलनच होत नाही. अंड हे ओव्हरीतून ह्या इथे ॲम्प्युला रिजनमध्ये येतं ट्यूबच्या आणि तिथे गर्भधारणा राहत असते दोन्ही ट्यूबमध्ये. एका महिन्यात ह्या ट्यूबमध्ये, एका महिन्यात ह्या ट्यूबमध्ये. परंतु जर ट्यूबच बंद असेल, तर तुमच्या हसबंडचे स्पर्म वरपर्यंत येणारच नाही किंवा तुमचं अंड जे आहे ते ट्यूबमध्ये जाणारच नाही आणि तिथं फर्टिलायझेशन होणार नाही, मग प्रेग्नन्सी राहणार नाही. कधी-कधी ट्यूब आपल्या चालू असतात, परंतु त्याच्यामध्ये इन्फेक्शन असू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असू शकतं किंवा ब्लड असू शकतं. पाणी असण्याला आपण हायड्रोसाल्फिंग्स म्हणतो. त्याच्यामुळे ज्या ट्यूब्समधल्या सिलिया असतात, त्या काम करत नाहीत. तिसरं कारण म्हणजे एंडोमेट्रियमचं लेयर पातळ असतं, थिन एंडोमेट्रियम, की जी बाळाची गादी आहे, म्हणजे पाळीचा थर, तो जर पातळ असेल, तर जो एम्ब्रिओ आहे, म्हणजे बाळ फर्टिलाइज होतं. फर्टिलायझेशन झालेला गर्भ जेव्हा इथे इम्प्लांट व्हायला येतो, त्यावेळेस त्याचं पोषण कमी पडतं आणि मग ती गर्भधारणा टिकू शकत नाही. याला केमिकल प्रेग्नन्सी असेही म्हणतात. तर ही सर्व कारणं आहेत. कधी-कधी इथे एखाद्या गर्भाशयाला गाठ असू शकते, पॉलिप असू शकतो, गर्भाशयाला TB सारखं, ट्युबरक्युलोसिस सारखं इन्फेक्शन असू शकतं, तर किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज असू शकतो, की ह्या कारणांमुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. जशी आपण स्त्रियांची कारणे समजून घेतली, तशीच आता पुरुषांची कारणे समजून घेऊयात, की ॲझोस्पर्मिया म्हणजे 0 स्पर्म काउंट असणं. स्पर्मच जर नसतील तर प्रेग्नन्सी राहणार कशी? तर काहींचा स्पर्म कमी असतात, त्याला म्हणतात ऑलिगोस्पर्मिया, म्हणजे स्पर्म कमी प्रमाणात तयार होणं. तर काहींची हालचाल कमी असते, म्हणजे त्याला जी शेपटी असते, त्या शेपटीने ते गर्भाशयात वरपर्यंत संबंध झाल्यानंतर वर जात असतं. तर ते संबंध जेव्हा इथे होतात योनी मार्गामध्ये आणि जेव्हा स्पर्म वर जातात, परंतु जर त्याची हालचाल कमी असेल, त्याच्यात ताकद कमी असेल, तर ती जी शेपटी असते, त्या शेपटीच्या सहाय्याने ते वर जात असतं, तर ते वर जाऊ शकत नाही. याला म्हणतात ॲस्थेनोझोस्पर्मिया. आणि अजून एक प्रकार आहे टेरॅटोझोस्पर्मिया, म्हणजे जो काही स्पर्म आहे, तो स्पर्म, त्याला 2 शेपट्या असणं, 2 तोंड असणं, त्याची मान वाकडी असणं, असं जर स्पर्म फर्टिलाइज झाला, तर ते गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते किंवा बाळ मतिमंद देखील जन्माला येऊ शकतं किंवा प्रेग्नन्सीच राहणार नाही. तर हे सगळे याला एकत्र, याला असं म्हणतात ओट्स, OATS ओट्स. म्हणजे काय? ऑलिगोस्पर्मिया, ॲस्थेनोझोस्पर्मिया, टेरॅटोझोस्पर्मिया. काही पुरुषांमध्ये हे तिन्ही लक्षणं एकत्र दिसतात. तर अशा वेळेला तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस खूप कमी होऊ शकतात. काही पुरुषांचे स्पर्मॅटिक जी कॉर्ड असते, की जे स्पर्म वाहून नेण्याचं काम करते, ती ब्लॉक असू शकते. तर काहींच्या टेस्टिस खूप बारीक असू शकतात, की जिथे स्पर्म तयार होतात, सेमिनिफेरस ट्यूब्यूलचा विकास झालेला नसतो. तर काही पुरुषांमध्ये व्हेरिकोसील,
म्हणजेच काय, की रक्त तिथं साकळून राहणं आणि त्याच्या टेम्परेचरमुळं टेस्टिसमध्ये स्पर्म तयार न होणं, व्हेरिकोसिल सारखे आजार असू शकतात. ह्या सर्व कारणांमुळं प्रेग्नन्सी राहत नसते. आता ही आपण कारणं बघितलं. ॲडव्हान्स मॅटर्नल एज जसं की 35 नंतर पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या, त्यांची शारीरिक क्षमता ही कमी झालेली असते. पुरुषांमध्ये सुद्धा लो लिबिडिओ किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन अशा समस्या दिसतात. तर स्त्रियांचं वय वाढल्यानंतर त्यांचं जे काही अंडाशयामध्ये अंड तयार होण्याची क्षमता असते ती कमी झालेली असते. अशा वेळेला IVF सारखा पर्याय निवडावा लागतो. जर तुम्हाला नैसर्गिक गर्भधारणा राहू द्यायची आहे आणि IVF सारखे उपचार तुम्हाला करायचे नाहीयेत, तर तुम्ही जर लग्नाला वर्ष झालंय आणि तर प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर एकदा डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही तपासण्या करून घ्या. आता तपासण्या कोणत्या-कोणत्या कराव्या लागतात, की जसं की आपण स्त्रियांचं बघितलं, ते रक्ताचं प्रमाण बघतो आपण, ब्लड ग्रुप बघतो. कारण काही ब्लड ग्रुप हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं असतं. नंतर HIV, VDRL, की हे जे काही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस असतात, तसं तर काही नाहीये ना, हे पण आपण त्याच्यामध्ये बघतो. प्लस AMH बघतो, FSH, LH या हार्मोनच्या टेस्ट करतो. प्रोलॅक्टिन या हार्मोनच्या टेस्ट आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्यूबची जी टेस्ट असते, की HHG, की तुमच्या ट्यूब ओपन आहे किंवा नाही हे आपण बघतो. त्याबरोबरच सोनोग्राफी, पेल्विक सोनोग्राफी, की गर्भाशयाला काही गाठ आहे का, पॉलिप आहे का, गर्भाशयाला सूज आहे का, PID सारखा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज सारखा काही आजार आहे का, हे आपल्याला त्याच्यातनं समजतं. तर पुरुषांच्या कोणत्या तपासण्या कराव्या लागतात? तर पुरुषांमध्ये सुद्धा रक्ताचं प्रमाण, रक्तगट, HIV, VDRL या तपासण्यांबरोबर सीमेन काउंट खूप महत्त्वाचं आहे. सीमेन ॲनालिसिस. मी जे आत्ता मगाशी आजार सांगितले, ह्या सर्वांचं निदान या सीमेन ॲनालिसिसमधनं होतं. आणि त्याच्यासोबतच टेस्टेस्टेरॉन हा हार्मोन. कारण टेस्टेस्टेरॉन हार्मोनवर आपलं लिबिडिओ अवलंबून असतं. तुमचं म्हणजे संबंध करण्याची इच्छा अवलंबून असते. इरेक्टाईल डिस्फंक्शन होत नाही. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा जर काही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा टेस्टेस्टेरॉनची मात्रा कमी असू शकते किंवा शुक्रजंतूंची संख्या कमी असू शकते. तर मला असं वाटतं, की आजच्या ह्या व्हिडिओमधनं आपण लग्नानंतर साधारणतः वर्षभराने डॉक्टरांकडे जावं हे समजून घेतलं. त्याच्याबरोबरच जर वय तुमचं 35 असेल, तर तुम्ही 6 महिन्यातच डॉक्टरांना भेटलं पाहिजे. जर प्रेग्नन्सी राहत नसेल, तर हे समजून घेतलं. वंध्यत्वाची कारणे समजून घेतली. त्याच्यात कुठल्या तपासण्या करणं गरजेचं आहे हे समजून घेतलं. तर पुन्हा आपण भेटूयात. धन्यवाद.